रामकृष्ण हरी. काल जागतिक मराठी दिवस अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला आणि आता यामध्येच उद्धव ठाकरे यावरती भाषण नाही करणार आणि त्या भाषणामधून आपला शहाणपणा लोकांसमोर नाही सांगणार असं होऊ शकत नाही. पण त्यांचं कालचं भाषण म्हणजे असं होतं, ते भाषण जर तुम्ही ऐकलं असता तुमची आग तळपायाची मस्तकाला नक्कीच जाईल. त्या भाषणामधून जे काही अरोगन्स होता, जे काही अहंकार, जी काही अ, मग्रुरी होती, आपल्याला त्या विषयावरती आज बोलायचं आहे की यांची नेमकी आता ही चाललेली जी काही वाट आहे किंवा दिशा आहे, नेमकं हे कुठल्या दिशेमध्ये जात आहे. बघा, त्यांनी बोलताना काही मुद्दे मांडले, काही त्या विषयावरती डायरेक्टली बोलले, पण त्यांनी आघात हा हिंदू धर्मावरती परत केलाय. भावाभावात भांडणं लावायची, संवाद घडवायचा आणि मग गीता सांगायची. उपयोग काय त्याचा? इलाज स्त्री बंगालमध्ये ममता उभ्या राहिलेल्या आहेत. संपूर्ण बंगाल त्यांच्या मागे, बंगाली माणूस त्यांच्या मागे, त्या एका महिलेच्या मागे उभा राहतो आणि दिल्लीची हिंमत होत नाही तिकडे नजर वाकडी करून बघण्याचं. घुसते सरळ, ईडी आले, घुसते सरळ, फाईल घेऊन जाते, काय करताय करा जा. तामिळनाडूमध्ये सुद्धा तेच आहे. गद्दार गेले आणि ते माझ्या पक्षावरती मालकी सांगायला लागले, तर मग सहन कसं करायचं? मी येतोय आणि आम्हाला हनुमान चालीसा शिकवतोय का? आमचं मारुती सूत्र काय कमी आहे? भीमरूपी महारुद्रा, त्याच्यात हनुमानाचं जे वर्णन आहे समर्थ रामदासांनी केलेलं आहे ते कितीतरी मजबूतीने त्याच्यासमोर आपण म्हणू शकतो. कशाला हनुमान चालीसा पाहिजे म्हणा? अहंकार झाल्यानंतर रावणाची लंका सुद्धा क्षणात उद्ध्वस्त झाली. तुझं काय आहे? जय श्रीराम, बाकीचं पुढे काय? आता संशय येऊ लागतोय की बाळासाहेबांचे वैचारिक शिवसेना खरंच 101% शिंदेसाहेब तो वारसा जपत आहेत. बघा, भावाभावामध्ये भांडणं लावायची आणि मग गीता सांगायची. त्यांचं भाषणाची सुरुवात इथून झाली. भावाभावात भांडणं, जर यांच्यावरती गोष्ट लागू केली तो ठाकरे बंधूवरती, तर यामध्ये भांडणं हे देवाभाऊनं लावलेच नाही. ठाकरेंच्या अहंकारामुळं राज ठाकरे हे बाहेर पडले होते. राज ठाकरेला ठरवून बाहेर काढलं होतं त्यांच्या दोघांच्या वैचारिक मतभेदामुळं. मग जो काही भावाभावात भांडणं लावायची मग गीता सांगायची, यांनी जे बोललंय ते आपल्या श्रीकृष्णाविषयी. कारण गीता कृष्णानं सांगितले भाऊ भाऊ कोण? कौरव आणि पांडव हे भाऊ भाऊ. पण या ठिकाणी कौरवाच्या विरोधामध्ये पांडव होते आणि पांडवाच्या सोबत एक कृष्ण होते. हा फरक, ही द्विधा काय होती? कारण हे, अहो, जगातील सगळ्यात मोठा मोटिवेशनल स्पीकर म्हणजे कृष्ण आहे. त्या रणांगणामध्ये धर्म अधर्माचा सामना होत असताना, रणांगण युद्ध चालू आहे, यामध्ये अर्जुन शस्त्र उठवत नाही, त्यावेळेस अर्जुनाला मोटिवेशन, त्यावेळेस त्या क्षणाला त्या अवस्थेमध्ये ज्यांनी कोणी मोटिवेशन केलंय ते मोटिवेशन स्पीकर जगामधले पहिले हे श्रीकृष्ण आहे. आणि तीच गीता आपण आज वाचतोय किंवा आपण धर्मग्रंथ मानतोय. गीता म्हणजेच धर्मज्ञान, गीता म्हणजेच राजनीती आहे. गीता हेच आयुष्य आहे, गीता हे तत्वज्ञान आहे, गीता हेच विज्ञान आहे. मग ह्या गीतेविषयी जे गीता कृष्णानं सांगितली, 18 अध्याय 700 श्लोक आपण ते आता पाहतो, ते गीता सांगून काय अर्थ आहे? त्यांनी तिथं भावाभावात भांडणं लावतो. पण त्या ठिकाणी कृष्णानं धर्म स्थापनेसाठी अवतार घेतले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी अधर्माचा नाश केला होता. मग त्या कृष्णाविषयी या महाशयांना प्रथमतः प्रश्न विचारला. त्या पुढे जाऊन आता महाराष्ट्रामध्ये गीता वाचायची गरज नाही, तुम्ही तिला पूजा, आमची हरकत नाही, पण आपण ज्ञानेश्वरी वाचावी आणि एकमेकांना भेट द्यावी अवश्य. ज्ञानेश्वरी ही कोमल आणि एक जगातला एक असा ग्रंथ आहे, वयाच्या 12व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरांनी तो ग्रंथ आपल्यासाठी अर्पण केला साध्या भाषेमध्ये. आणि गीतेचं स्वरूप ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पण तेवढेच अध्याय आहेत, 18 अध्याय 700 श्लोक, दुरीकडे तेवढीच संख्या. फक्त हे वाचा, हे वाचू नका, याचा अर्थ काय? कारण लोकांना आता हे गीतेकडं लोकांनी पाठ फिरवावी, हिंदुत्व आहे तिकडे लोकांनी पाठ फिरावी,
हे यांची साजिश आहे का असा एक प्रश्न पडतो. कारण काय? कारण हे नेहमी श्रीकृष्णाविषयी बोलतात, त्यांच्या विरोधामध्ये बोलतात. आणि ते बोलताना बोलले होते की आता तुम्ही हनुमान चालीसा वापरू नका, तुमच्यावरती हनुमान चालीसा का लादली गेली, आपण मनाचे श्लोक म्हणूया, स्वामी समर्थाला मानूया. आता स्वामी समर्थाला ह्यांची मंडळी मानते का हो? जे काही पुरोगामी आहेत हे स्वामी समर्थांना मानतच नाहीत. आता ज्यावेळेस यांना ह्या गोष्टी कळतील परत ते काहीतरी अजून सारवासारव करतील. असो, पण आता आपल्या हिंदू धर्माला हनुमान चालीसा असेल, गीता असेल, ह्या सर्वांना नावं ठेवणारे, भावात भांडणं लावायची आणि मग गीता सांगायची काय अर्थ याला म्हणणारे उद्धव ठाकरे आपले आदर्श कुणाला मानतात माहितीये का? ते आपले आदर्श मानतात बंगालच्या ममता बॅनर्जी. कारण काय हो? कारण हे आहे की त्यांनी ईडी आली त्यावेळेस ते मध्ये घुसतात आणि फायले घेऊन ते बाहेर येतात, ते जाऊन त्यांना भिडतात, ते त्यांना आपले आदर्श मानतात. कारण काय? ममता बॅनर्जी तेच आहे. त्या ममता बॅनर्जीनं पश्चिम बंगालमध्ये हिंदूची अवस्था काय केली आहे? बहुसंख्य हिंदूंना तिथं अल्पसंख्याक करून टाकलेली ममता बॅनर्जी आहे. त्यांचा ते आदर्श हे यांचे आहे. पुढला आदर्श कोण आहे? स्टॅलिन, तामिळनाडूचे सीएम. स्टॅलिननं त्या ठिकाणी नेमकं अवस्था काय केली आहे हो हिंदू धर्माची तामिळनाडूमध्ये, तुम्हाला वेगळ्यानं सांगायची गरज नाही. म्हणजे ज्या लोकांचे आदर्श हे ममता बॅनर्जी असतील, स्टॅलिन असतील, ज्यांना यांचा अभिमान वाटतो, त्यांना आपल्या हनुमान चालिसेचा अभिमान वाटत नाही, त्यांना श्रीरामाचा अभिमान वाटत नाही, कृष्णाचा अभिमान वाटत नाही, मग या लोकांविषयी आपण नेमकं काय बोलायचं? आता त्यांचं याच्यावर पुढे एक वाक्य होतं की अहंकार झाल्यामुळं रावणाची लंका जळाली, लंका जळून खाक झाली, तर तुझं काय तुमचं काय, ते असं बोलतात. बरोबर आहे. अहंकारा शत्रू असतो. अहंकारामुळं आतापर्यंत कोणीही विजय प्राप्त करू शकला नाही. याचं उदाहरण आताच म्हटलं तर उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंनी आपल्या अहंकारातूनच आपलं जी काही शिवसेना आहे, शिवसेना रूपी लंका जी आहे ते जाळून खाक केली, सेनेला वाचवलं. ते हनुमान आम्ही एकनाथ शिंदेकडे पाहून त्यांना म्हणू शकतो. हे अशी गोष्ट आहे. म्हणजे नेमकं अहो दिवस कुठला होता? दिवस हा मराठी दिनाचा होता. तर तुम्ही गोष्टी मांडल्या कुठल्या, मांडल्या कशा? मराठी वाजवत वाजवत तुम्ही हिंदूंना हिंदूपासून वेगळे करत आहात, पण यातून हिंदू अजून स्ट्रॉंग होतोय, त्यांना समजतंय. नेमकं उद्धव ठाकरेंची वाटचाल ही आता भगवेकरणाकडे नाही, यांची वाटचाल चालू आहे हिरवेकरणाकडे. आणि त्यापुढे आता वडीलच एवढा आदर्श असेल तर मुलगा का नाही? आदित्य साहेब, मला लोकांनी खाली कमेंट केली बरं का, ह्या तुम्ही लोकांना साहेब वगैरे म्हणू नका, यांची लायकी नाही साहेब म्हणायची. या लोकांची तुम्ही साहेब म्हणून तुम्ही आमचा अपमान करत आहात, हे असे माझे श्रोते जे आहेत, ऑडियन्स आहे, ते म्हणतात. परत या सर्वांचे मान राखून मी म्हणतो की बाप तैसा बेटा, खान तशी माती, जे पेराल तेच उगवाल. हे उगवलेलं हे बाणगुळाचं झाड आता बोलतंय. काय बोलतंय माहितीये का? टिपू सुलतानने काय केले, काय फरक पडतो का? 70,000 हिंदूंना मारलं, 33,000 नायरांना तिने हत्या केली, असे अनेक त्यांनी धर्मांतर करून आणले, घडवून आणले, देवी देवतांचे मंदिर उद्ध्वस्त केली. त्या टिपू सुलतानानं पहिलं काय केलं, काय देणे घेणं नाही. हे टिपू सुलतानाविषयी असं बोलू शकतात, तर ते हे शिवरायांनी पाठीमागे काय केले, काय देणे घेणं नाही म्हणाला हे लोक कमी पडणार नाहीत. तो लिहून घ्या. आणि हे जे काही लोक आहेत हे महाराष्ट्राला महाराष्ट्र धर्म शिकवत आहेत. ते मराठी माणसाला, हिंदू मराठी माणसांना ते हिंदुत्व शिकत आहेत, मराठी शिकवत आहेत. मराठीला अभिजात दर्जा कोण दिला? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे असं बघितलं ना, हे डोकं पूर्ण हलतंय. म्हणून तुझ्या पुढे हा विषय मला मांडावा असा वाटला की हे लोकांचे आदर्श नेमके कोण आहेत. जर यांचे आदर्श ममता, स्टॅलिन, गांधी असतील तर यांच्याकडनं आपण कुठली अपेक्षा करतोय? आता हे सगळं बोलून या लोकांनी आपला खड्डा आपण खंदून ठेवलाय. तुमचं मत काय भरभरून व्यक्त होत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रामकृष्ण.